सर आपण कुठे चाललोय आज? आता आम्ही चाललोय ब्रंच करायला अँड आम्हाला नाही माहिती आम्ही काय खाणार आहे काही नाही. पण आम्ही घराच्या बाहेर निघायचं ठरवलं. 2 वाजले. येस. सकाळची पोहे आणि चहा आणि नाश्ता करून एक झोप घेतली. तर आता म्हटलं ब्रंच. आणि ब्रंच म्हणजे फॅन्सी असं काही नाही, पण इथे जे ब्रेकफास्ट असतं त्यालाच थोडंसं मॉडिफाय करून हे लंचला देऊन टाकतात. आता आम्ही चाललोय घरापासून मेट्रो स्टेशनला, जे की एक 5-6 मिनटं वॉकिंग डिस्टन्सला आहे. आणि त्याच्यानंतर मग ठरवू तिथून पुढं ब्रंचसाठी कुठं जायचं आहे. 2-3 ऑप्शन्स आहेत, बट व्हेजिटेरियन ऑप्शन प्रेफर करणार आहे. आज नॉनव्हेज काय खायची इच्छा तर नाही. कारण आज शनिवार आहे, त्याच्यामुळं नॉनव्हेज तर काही खाणार नाही. तर नक्की बघा आमचा वॉक आजचा सॅटर्डे ब्रंच. तर आम्ही आलो इथं मेट्रो स्टेशनला, जिथं फ्री पार्किंग आहे. आणि इथून वरती जायला रस्ता पण आहे. कॅफे शोधलाय, त्याला म्हणतात द बोट यार्ड ब्रंच कॅफे. तर हा स्पेशली ब्रंच कॅफे आहे जो की बीच साईड आहे. तर मला असं वाटतं हे आपण एक्सप्लोर केला पाहिजे. बोट यार्ड येस, बोट यार्ड म्हणजे समथिंग रिलेटेड टू बोट अँड सी. बोट थीम, कारण की ते बीच पाशी आहे कॅफे. सो लेट्स ट्राय. चला तर मग तुम्हाला दाखवतो आम्ही बोट यार्ड कॅफे. बीच साईड व्ह्यू कसा असतो आजचा सॅटर्डे. असे इथं तिकीट काढण्यासाठी मशीन्स वगैरे असतात. आम्ही तिकीट्स मशीनमध्ये नाही काढत, तरी आम्ही आम्ही तिकीट ऑलरेडी मोबाईलमध्ये काढतो. येस, आमच्याकडे ॲप आहे, त्या ॲपमध्ये आम्ही तिकीट काढतो, जे खूप जास्त कन्व्हिनियंट आहे. आणि हे दाखवू बघा. आणि हे जे मशीन आहे हे स्मार्ट कार्ड मशीन आहे. तर तुम्हाला मेट्रोचा असं एक कार्ड भेटतो, तुम्ही हा पण टॅप करू शकता, त्याच्यात रिचार्ज करू शकता. त्या मशीन्समध्ये तुम्ही पेपरवाला कार्ड काढू शकता तिकीट, आणि मोबाईलमध्ये तुम्ही पेपरलेस ॲपमध्ये काढू शकता. तर तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत ट्रॅव्हलिंगसाठी. इथं ॲडमोर तिकीट B+C ॲडल्ट्स आणि डे सेवर. तर 1200 रुपयाला दोघांची तिकीट पडतं एका दिवसाची. दिवसभर तुम्ही B+C झोन फिरू शकता याच्यात. आणि इथं तुम्ही पेमेंट करून टॅप करून पेमेंट करू शकता, आणि इथून तुम्हाला तुमचं तिकीट आणि रिसीट हे दोन्ही कलेक्ट करू शकता. तुम्ही हे ते पॉप कार्ड जे आहे, जे स्मार्ट कार्ड, तुम्ही त्याच्याने पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर हे जे आहे ते तुमचे मोबाईल फोनचे ॲपल पे वगैरे, गुगल पे, त्याच्याने पे करू शकता. इथं तुम्ही बँक कार्ड टाकून पे करू शकता. इथं तुम्ही कॉईन्स टाकून पे करू शकता. आणि सगळं पेमेंट झाल्यानंतर इथं तुम्ही रिसीट आणि तिकीट हे दोन्ही जमा करा. आता आम्हाला जायचं आहे B+C एरियामध्ये. B+C ॲडल्ट्स आणि डे सेवर. रिटर्नचं तिकीट एका जणाचं 650 रुपयेपर्यंत, दोघांचं 1200 ते 1300 जाऊन आणि येऊन तिकीट पडतं दोघांचं. आता आपण ट्रेन आली, आता आपण जाऊया ट्रेनमध्ये. इथं प्रत्येक जण जो ट्रेनमधून बाहेर येतो त्याला आधी प्रायोरिटी दिली जाते, आणि बाकीचे त्याचं वाट बघतात बाहेर येण्याच्या आधी, आणि मग बाकीच्यांनी आतमध्ये जायचं. तर हा आमचा होता ॲवोकाडो ऑन सॉर्डो आणि ऑल डे ब्रेकफास्ट. आणि हे होते पॅनकेक्स विथ मॅपल सिरप, ब्ल्यूबेरीज. असा होता आमचा ब्रंच. मस्तपैकी लंच झालंय, खूप पोट भरलंय. अँड आता आम्ही इथे बीचकडे आलो आहे. सो बीच खूप जास्त गर्दी आहे, तुम्ही बघू शकता खाली. आणि फुल लोक फिश अँड चिप्स अँड ऑल खात आहेत वगैरे. काही पाण्यात पण जात आहे. मला पर्सनली थंडी वाजती आहे, तर मी तर नाही जाणार आहे, पण ते आम्ही खाली जाऊन बसणार आहे थोड्या वेळसाठी. अँड हे समर आहे, तो समर एन्जॉय करायचा असतो बेसिकली. आणि थ्रूआउट असं खूप मोठे मोठे बीचेस आहेत, सगळीकडं सेमच आहे. आणि आम्ही हे टाईम माऊथमध्ये आलेलो आहे. सो हे टाईम माऊथचं बीच आहे. किंग एडवर्ड्स बे सुद्धा ह्याला म्हणतात. तर आता आम्ही हे आईस्क्रीम शॉपकडे आलेलो आहे. फायनली अविनने डिसाईड केलं की त्याला आईस्क्रीम खायचं आहे. अँड
अँड हे वूड्स कॅफे आहे. सो इकडे सगळं वूड्सचं आहे, आतमधलं इंटिरियर वगैरे. अँड वन ऑफ द बेस्टेस्ट कॅफे डाईनमाउथ अख्ख्या एरियामध्ये. आम्हाला पर्सनली खूप आवडतं. आम्ही इथे चाय लॅटे आणि बनाना ब्रेड घेतो. अँड आईस्क्रीम कधी ट्राय नाही केलं, बट आता समर्समध्ये ह्यांचं स्पेशल असा स्टॉल आहे बाहेर आईस्क्रीमचा, तो आम्ही ट्राय करणार आहे. Medium chocolate, cone or tub? Tub, yeah. What flavour would you like? कुठलं घ्या? मला नको आहे, आय विल शेअर. Tub of chocolate. आणि कसं वाटतंय तुला टेस्ट? कारण आपण ट्राय नाही केलं, हे फर्स्ट टाइम आपण ट्राय करतोय यांचं ॲटलिस्ट. टाईन माउथ. समरला भरपूर गर्दी असते. आज तर खूप जास्त गर्दी. आज आज तर खूप जास्त गर्दी आहे. 24 डिग्री टेम्परेचर आहे आज, त्याच्यामुळे आज भरपूर जास्त गर्दी आहे. आज आम्हाला आणि इंडियाची weird आठवण woods येते, कारण की इंडियात असंच टेम्परेचर असतं. आणि आज आम्हाला बरं वाटतंय, पण आम्ही जॅकेट तरी पण नाही काढू शकत, कारण की हवा खूप जास्त आहे. हवा प्लस 24 डिग्री टेम्परेचर, येस, फील्स लाईक 30 डिग्री. आणि मला अशा प्रकारे आईस्क्रीम खूप आवडलं आहे. ॲक्च्युली खायचं आवीला होतं आणि मला नव्हतं खायचं, बट मला जो फ्लेवर खायचा होता तो मी त्याला घ्यायला लावला, जो की आहे चॉकलेट. जे की मला आवडत नाही, पण आता बस तिला खायचं आहे म्हणून मी घेतलं. मला खायचं आहे म्हणून नाही घेतलं. पण मग जर तुम्हाला कोणी विचारत असेल की तुम्हाला कोणतं फ्लेवर घेऊ, तर मी तर तेच सांगणार आहे ना, जे मला आवडणार आहे, ना की तुला आवडणार आहे. म्हणजे आपण बळच खायचं, आवडत नसलं तरी पण काही अडचण नाही. घरी आपल्याकडे 1 किलोचा व्हॅनिलाचा मस्त डब्बा आहे. संध्याकाळी आरामात अर्धा खाऊन घेणार आपण, आणि त्यावेळेस तू बघत बसणार माझ्याकडे. नो, मी नाही बघत बसणार, कारण तो व्हॅनिला आहे आणि मला चॉकलेट आवडतं. आवडत नाही मला, मी बळच खातोय.